पुढची बातमी पुण्याहून. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून यामध्ये डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आलाय. तनिषा भिसे यांना वेळेवर ॲडमिट करण्यात आलं नाही, त्यांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असा ठपका ठेवण्यात आलाय. या अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय. मात्र आता डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे IMA आक्रमक होण्याची शक्यता आहे. याआधी IMAच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी डॉक्टर घैसास यांचा दोष नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता IMA काय पाऊल उचलणार याकडे लक्ष असणार आहे. याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे, एक GR आहे 14चा. त्याच्या GR नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे, ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले, म्हणजे BJ मेडिकल कॉलेजला पाठवले. त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते, कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याविरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे. त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे, मेडिकल ओपिनियन, त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.